सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला हट्टी मुलं जे असतात त्यांच्यासाठी एक सेवा सांगणार आहे। कारण की बऱ्याचशा महिला सांगतात की आमची मुलं ऐकतच नाही, खूप हट्ट करतात, खूप किरकिर असते घरामध्ये, सारखं वाद असतो, चिडचिडपणा करतात। तर त्याच्यासाठी काही आहे का मंत्र वगैरे? तर आहे। कारण की स्वामींची जर सेवा केली, श्री स्वामी समर्थ मंत्र जर घेतला, मुलांनी जर घेतला तर तो मंत्र इतका प्रभावी आहे की त्यामुळे मुलं ऑटोमॅटिक शांत होत जातात। स्वामींना जर आवडत असतातच मुलं, मग ते बरोबर हळूहळू आणि ते जे उदी असते ना जप करताना अंगार जो पडलेला असतो तो डोक्याला लावायचा। रात्री जर केले, सकाळी एक पान रात्री एक पान असं जर केलं मुलांनी आणि जर नाहीच मुलं जर बसलीच नाही जप करायला, तर त्यांच्या आई जे आहेत त्यांनी जप करायचा आणि तो उदी जो अंगारा आहे तो कपाळाला लावायचा। अशा प्रकारे आहे ही सर्वात सोपी सेवा। आणि त्यानंतर आहे तारक मंत्र। तारक मंत्राचा प्रभाव तर सगळ्यांनाच माहीत आहे। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा जो तारक मंत्र आहे, हा तारक मंत्र पूर्ण घेईपर्यंत जल हातात घ्यायचं, ग्लास भरून एक पाणी हातात घ्यायचं, तो मंत्र म्हणायचा पूर्ण आणि ते पाणी प्यायला द्यायचं मुलांना। म्हणजे त्यांना थोडीशी शांतता वाटेल, शांत होतील, जे चिडचिडपणा करतात त्यामुळे शांती मिळेल। आणि गुरुमाऊलींनी एक दिलेला नंबर आहे, जो नंबर आहे 45 45 नंबर, तो नंबर मुलांच्या कपड्यांवर लिहायचा आहे आपल्याला। बनेल असेल ना, बनेलावर आणि व्हाईट कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरचा बनेल, पांढऱ्या कलरचा ड्रेस असेल तर तो 45 जो नंबर आहे तो लाल पेनाच्या शाईनी असा छोटासा पाठीवर नाहीतर छातीवर असं दोन्ही साईडनी कुठेही तो नंबर लिहायचा आहे। कारण त्या नंबरमुळे त्याची एक लहरी असतात, 45 नंबरमध्ये जी लहरी आहे त्या लहरीने मुलांना शांतता लाभते। म्हणजे हट्टीपणा जो हट्ट करतात, मला हेच पाहिजे, त्या प्रकारचा हट्टीपणा कमी होतो हळूहळू आणि चिडचिडपणाही कमी होतो। व्यवस्थित शांततेत ते आपले वागतात, म्हणजे आईंनाही त्रास होत नाही कुठल्याच प्रकारचा। आणि ह्या व्यतिरिक्त अजून एक मला माहीत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगते की लाजाळूचं जे झाड आहे, लाजाळूच्या झाडाची मुळी असते ना, तर ती मुळी शुक्रवारचा वार असेल तर छानच, कुठला पण वार असेल तर ती मुळी आधी देवाऱ्यासमोर आणून ठेवायची, त्याची पूजा करायची। पंचोपचार पूजेची मी नेहमी सांगत असते, हळदी कुंकू अक्षता वगैरे तशी पूजा करायची। त्या मुळीची छोटीशी मुळी आणायची एकदम, आणि ती मुळी नंतर लाल कापडात बांधायची। आपला ताईत कसं असतो गळ्यात लहान मुलांना दिलेला आरोग्यवर्धक, त्याप्रमाणेच ती कापडात बांधायची आणि एक दोरी करायची आणि ती गळ्यात बांधायची थोड्या दिवस। मग त्या मुळीचा प्रभाव असा होतो की लाजाळूचं झाड कसं टच करताच मिटतात पानं, लाजतं म्हणून त्याला लाजाळू म्हणतो आपण। त्या प्रकारे ती जी मुळी जी गळ्यात बांधलेली असते मुलांना, तर त्यावेळेस ते थोडंसं लाजण्याचं काम करतात, म्हणजे लाजतात, लाजाळूसारखे लाजतात याचा अर्थच ते भांडणं वगैरे करत नाही, चिडचिड करत नाही, शांत होतात। मग यामुळे आता ही जे 45ची जी सेवा आहे ना, ती जर केली तर खूपच छान। 45 नंबर लिहायचा आहे, फक्त व्यवस्थित बनेलवर लिहायचा आणि आतल्या आत शाईनी छोट्याशा अक्षरात लिहायचा। आणि हे नेहमीच जर करत राहिले तर त्याचा नेहमीच म्हणजे व्यवस्थित हळूहळू व्यवस्थित त्याचा फायदा होणारच, हे नक्कीच। खूप महिलांचं मला तक्रार होती की तुम्ही जरा मुलांविषयी बोला, हट्टी मुलांविषयी बोला। तर हट्टी मुलांविषयी जी मला काही माहिती आहे मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे। स्वामी महाराज आहे, स्वामींच्या समोर बसून जी काही सेवा सांगत आहे ती स्वामी फलित करतीलच असं मला वाटते। त्यामुळंच मी जे माझे गुरु पण आहेत स्वामी महाराज, त्यांना गुरूंच्याच आज्ञेने मी जे काही बोलत आहे ती सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते। आज एवढीच माहिती सांगते, पुन्हा भेटूया पुढील माहिती घेऊन। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। श्री स्वामी समर्थ।